आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स। ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। संपर्क 93 25 42 22 32। साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। नेवासा तालुक्यातील खामगाव चिकणी येथे DPDC अंतर्गत मंजूर जिल्हा परिषद शाळा खोल्यांचे निकृष्ट तसेच दलित वस्ती अंतर्गत मुख्य रस्ता अतिक्रमित जागेमध्ये आणि PWD मुख्य रस्त्यावरती बांधले जात असल्यानं ग्रामस्थांची मूलभूत सोयीसुविधा यासंबंधी गैरसोय होत आहे असा आरोप करत बांधकामास तात्काळ स्थगिती देऊन ग्रामस्थांच्या संमतीनं ग्रामपंचायत जागेवरती बांधण्यात यावं या मागणीसाठी सोमवारी 12 जानेवारी रोजी नेवासा पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणामध्ये खामगाव चिकणी येथील नागरिकांनी घंटानाद आंदोलन करत प्रशासनाच्या विरोधामध्ये घोषणा देत उपोषणकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे। पंचायत समिती नेवासा यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय की जिल्हा परिषद शाळा खोलीचे PWD 181 प्रजिमा रस्ता आणि दलित वस्ती मुख्य रस्ता कॉर्नर साईटला अतिक्रमित जागेमध्ये बांधकाम करण्यात येत असल्यानं अपघातांमध्ये जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे दलित वस्ती मुख्य रस्त्याकडेची खोली ही इतरत्र जिल्हा परिषदेच्या जागेमध्ये बांधण्यात यावी। गट बांधकामामध्ये माती भरल्यामुळे बांधकाम पडून विद्यार्थ्यांची जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे संपूर्ण गट बांधकामामध्ये मुरमानं भराई करण्यात यावी। बांधकामासाठी खडी करशऐवजी वाळू वापरून पक्के मजबूत बांधकाम करण्यात यावं। जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग नेवासा यांनी लेखी पत्राद्वारे दिलेल्या आश्वासनानुसार शाळा खोल्यांचे बांधकाम करण्यात येत नाहीये। त्यामुळे सदर 3 शाळा खोल्या बांधकामाचे पेमेंट बिल मंजूर करण्यात येऊ नये। तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन काळे आणि अशोक सांगळे यांच्यावरती 25,000 रुपयांची खंडणी मागितल्याचा खोटा आरोप शासकीय पत्राद्वारे जिल्हा परिषद शाळा खामगाव चिकणी आणि शाळा व्यवस्थापन समितीनं केल्याची सखोल खातेनिहाय चौकशी करत खोटी बदनामी करणाऱ्या दोषींवरती कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन देण्यात आलंय। मात्र वरील मागण्याच्या निवेदनावरती कारवाई न झाल्यानं आंदोलन करण्यात आलंय। खामगाव येथील ग्रामस्थ सचिन काळे आणि अशोक सांगळे यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं। उपोषण दरम्यान नेवासा गटविकास अधिकारी संजय लाखवाल तसेच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा करून लेखी आश्वासन दिलं। त्यानंतर आंदोलकांनी तात्पुरतं आंदोलन स्थगित केलं। या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचे नेते पोपटराव सरोदे, येडूभाऊ सोनवणे यांनी पाठिंबा दिला। जे चिकणी खामगाव येथे DPDC अंतर्गत 3 शाळा खोल्यांचं बांधकाम चालू होतं, परंतु हे बांधकाम हे जिल्हा परिषद शाळेच्या जागेच्या आवारात न करता दलित वस्तीच्या मुख्य जो रस्ता आहे त्याच्यावरती अतिक्रमण करून करण्यात येत होतं आणि येथील ग्रामस्थांची आणि विद्यार्थ्यांची या ठिकाणी जीवितहानी होण्याची एक मोठी शक्यता होती। ती दूर होण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। यापूर्वी 22 डिसेंबरला जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागानं आम्हाला एक निवेदन दिलं होतं की त्या लिखित आश्वासनामध्ये असं सांगितलं होतं की आम्ही कोपऱ्या साईडला तिरकं बांधकाम घेऊ
आणि मंदिरा कोपऱ्यापर्यंत या ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था करून देऊ. तसंच गटामध्ये भरलेली माती काढून मुरमाने त्या ठिकाणी भराई करण्यात येईल असं त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं होतं, पण तसं त्यांनी काही केलं नाही. म्हणून आम्ही या ठिकाणी आज आंदोलन केलेलं आहे. आज या ठिकाणी PI साहेब आणि BDO साहेबांनी प्रत्यक्ष पाहणी करून त्या ठिकाणी योग्य उपाययोजना करण्याचं आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलंय आणि तोपर्यंत बांधकामास स्थगिती देण्यात या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाचं आम्ही या ठिकाणी स्वागत केलं आणि या ठिकाणी दलित वस्तीच्या रस्त्यावर जे अतिक्रमण झालंय ते अतिक्रमण काढून जिल्हा परिषदच्या जागेच्या शाळेमध्ये या ठिकाणी शाळेच्या जागेमध्ये त्या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. त्या ठिकाणी त्यांनी ती मान्य केली, म्हणून आम्ही आज या ठिकाणी उपोषण स्थगित करीत आहोत. आणि चिकणी खामगावचे ग्रामस्थ आंदोलनासाठी बसले होते. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे. का मी गेली 1 वर्षापासून हे लोक पाठपुरावा करतात कागदपत्राचा पंचायत समितीला, जिल्हा परिषदला, पण इथले जे उर्मट आणि कर्मट आणि स्वतःला मालक समजणारे जे अधिकारी आहेत, या अधिकाऱ्याने आतापर्यंत या लोकांची कुठली दखल घेतलेली नाही. 23 फुटाचा रस्ता असताना या लोकांनी रस्त्यामध्ये अनधिकृत बांधकाम करून त्या शाळेचं निर्लेखन केलेलं असताना त्या शाळा खोल्याच्या जागेवर न बांधता ती अनधिकृत ठिकाणी बांधकाम चालू केलेलं आहे आणि ते रस्त्यात असल्यामुळं त्या कॉर्नरला त्यांनी बांधकाम करून मुलांच्या जीविताला धोका होऊ शकतो. त्यासाठी यांनी बांधकाम करू नका म्हणून अशी मागणी केली होती, पण प्रशासनाने यांची कुठलीही दखल घेतलेली नाही. त्यासाठी यांचं आंदोलन चालू असताना आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा दिला. दुसरा मुद्दा एक का त्यांनी या शिक्षण विभागाने यांच्यावर आरोप केले का या बाबांनी आणि काळेसाहेबांनी 25,000ची मागणी केली आणि ती मागणी कागदोपत्री त्यांनी लेखी स्वरूपामध्ये पंचायत समितीला कळवलं आहे. हे जर खरं असेल तर बाबावर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि जर हे खोटं असेल त्यांनी पुरावे दाखल करून आम्ही शिक्षकावर खोटे आरोप केला म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी आमची मागणी आहे. यासाठी मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यांना पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. आणि साहेबांनी सांगितलंय 4-5 दिवसात ही आम्ही कारवाई करू. जर कारवाई नाही झाली तर आम्ही 17 तारखेपासून परत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इथे आंदोलनासाठी बसणार आहोत आणि जोपर्यंत या निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही, आज जाहीरपणे सांगतो. शंकर नामदे, C24 तास, निवासा. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.